हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 5 नोव्हेंबरला होणार आहे. आता जवळपास 10 दिवस आपल्या हातामध्ये आहे. तर जाता जाता परीक्षेला मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहणं फार महत्त्वाचं ठरते. जे की सगळे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केले. ही टेस्ट सिरीज याच्यामध्ये सगळे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे की तुम्हाला जॉईन करायचे असेल हा मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो, याच्यातले जीएसचे जितके प्रश्न आहे म्हणजे सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. एकूण 10 पेपर, त्या 10 पेपर मध्ये जीएसच्या प्रश्नाचं स्पष्टीकरणाच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला अभ्यासासाठी भेटणार आहे. जे की सगळे इम्पॉर्टंट प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण अभ्यासासाठी फार महत्वाचं ठरू शकतं. म्हणजे जवळपास एक्झामच्या दृष्टिकोनातून 1000 महत्वाचे प्रश्न तुमच्या डोळ्यात खालून जातील आणि जीएसच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे पेपरमध्ये एका पेपरमध्ये 100 प्रश्न आहे, 100 प्रश्नापैकी गणित आणि बुद्धिमत्तेचे सोडून म्हणजे 85 प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे प्रत्येक पेपरचं. आणि याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आलेली आहे. आणि आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक पेपरचं स्पष्टीकरण पाहत असतो. जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात सगळ्या व्हॉट्सअपवर प्राप्त करायचे असतील, या मोबाईल नंबरवर एक हाय मेसेज करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथे प्राप्त होऊन जातील. तुम्ही तिथे इन्क्वायरी व्हॉट्सअपवर करू शकता. तर वेळ न करता आज आपण इकॉनॉमिक्सचे प्रश्न पाहणार आहोत, जे की एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास जाऊ नका. प्रश्न क्रमांक 31, खालील सार्क देशांपैकी कोणत्या देशाचा मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI भारतापेक्षा खराब आहे? तर फारच धक्कादायक रिपोर्ट आली होती भारताच्या दृष्टिकोनातून. आणि 7 देशांपैकी जवळपास बांगलादेश सुद्धा भारताच्या पुढे आहे, भूतान सुद्धा भारताच्या पुढे आहे आणि श्रीलंका सुद्धा भारताच्या पुढे आहे. श्रीलंका तर बेस्ट आहे. सार्क देशांमध्ये सगळ्यात चांगला HDI कोणाचा असेल तर तो आहे श्रीलंका. भारताच्या मागे कोण आहे? मग तो आहे नेपाळ. भारताच्या मागे असणारा देश आहे नेपाळ. मी तुम्हाला थोडंसं डिटेल्स याची दाखवून देतो, कारण या परीक्षे दृष्टिकोन फार महत्वाचं राहू शकते. या ठिकाणी बघा, हे UNDPचं रिपोर्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आपण थोडं याला पाहूया. अमॉंग इंडियाज नेबर्स श्रीलंका बघा, श्रीलंका किती नंबरवर आहे? 73 नंबरवर आहे. चायना, आता चायना सार्क मध्ये नाहीये बरं का. बांगलादेश हा 129 नंबरवर आहे. भूटान 127 नंबर आणि इंडिया हे सगळे भारताच्या पुढे आहे. मागे असणारे कोण आहे मग? भारताच्या पाठी एशियन कंट्रीज मध्ये पाकिस्तान भारताच्या पाठीमागे 161 वर आहे, नेपाळ 143 वर आहे आणि म्यानमार 149 वर आहे. आणि भारत किती याच्यावर आहे? तर भारत या यादीमध्ये आहे मित्रांनो 132 नंबरवर. 132 नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. भारत जो आहे या ठिकाणी 132 नंबरवर आहे. इंडिया 0.633 या पॉइंट सह तो भारत 132 नंबरवर आहे. पुन्हा एक्झामला हा सुद्धा विचारला जाऊ शकते की मग टॉप मोस्ट कोण आहे, 1 नंबरवर कोण आहे? तर 1 नंबरवर आहे स्वित्झर्लंड, त्यांचा HDI व्हॅल्यू आहे 0.962. 2 नंबर नॉर्वे 0.961 आणि 3 नंबरला आइसलँड, त्यांचा आहे 0.959. तर टॉप 3 सुद्धा लक्षात ठेवा, भारताचं सुद्धा लक्षात ठेवा. आणि सार्क किंवा एशियन कंट्रीजचा प्रश्न आला तर ते भारत हा भारतापेक्षा पुढे असणारे कोण आहे? तर भारतापेक्षा पुढे असणारे सार्क कंट्रीज मध्ये बांगलादेश सुद्धा पुढे आहे, भूटान सुद्धा आहे, श्रीलंका सुद्धा आहे. आणि सगळ्यात पुढे कोण आहे? तर श्रीलंका आहे. ओके. आणि मागे असणारे कोण आहे? तर नेपाळ आणि पाकिस्तान भारताच्या पाठीमागे आहे. तर ऑप्शन पैकी नेपाळ जो आहे तो भारताच्या पाठीमागे आहे. भारताचा क्रमांक किती आहे? भारताचा 132वा क्रमांक आहे HDI रिपोर्ट मध्ये. प्रश्न क्रमांक 32, जोड्या लावा. उद्योग आणि स्थान दिलंय. मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली, कडधान्य व तेल, जैवतंत्रज्ञान आणि वाहन उद्योग. कोणतं उद्योग कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो, मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली हे कुडाळ या ठिकाणी आहे, कडधान्य व तेल हे लातूर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जैवतंत्रज्ञान हा जालना या ठिकाणी आहे. आणि वाहन उद्योग हा वाळूज औरंगाबाद या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन काय येणार? 2, 3, 4, 1 म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 33, राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी म्हणजे NIIF बद्दल योग्य विधान किंवा विधाने ओळखा. तर राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी याला NIIF म्हणतात. NIIF चा फुल फॉर्म काय होईल इंग्लिश मध्ये? नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड. नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, मराठीत राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी. याची स्थापना UPA सरकारच्या काळात 2013 ला झाली. नाही, हा योग्य विधान आहे, हा चुकीचं विधान आहे. का बरं चुकीचं विधान आहे? कारण की हा भारतातील पहिला इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट फंड किंवा सार्वभौम संपत्ती फंड आहे, जो भारत सरकारने फेब्रुवारी 2015 मध्ये तयार केला. फेब्रुवारी 2015, तेव्हा UPA होता का नाही? NDA गव्हर्नमेंट होती. आणि
हा जो फंड तयार करण्यापाठीमागचा जो उद्देश होता तो व्यावसायिकरित्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीद्वारे आर्थिक प्रभाव वाढवणे आणि याच्यातले व्यवहार्य प्रकल्प जे ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड या दोन्हीचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता. त्या 2015-16चे तत्कालीन जे अर्थमंत्री होते अरुण जेटली यांनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी तयार करण्याची घोषणा केली होती आणि भारत सरकारकडून जवळपास 20,000 कोटीचं जे भांडवल आहे उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून स्थापना करण्यात आली होती. NIF ला 2015 ऑगस्ट मध्ये आर्थिक व्यवहार विभागानं मान्यता सुद्धा दिली होती आणि गव्हर्निंग काउन्सिलची जी बैठक झाली होती डिसेंबर 2015 त्यामध्ये आणि पुढे सेबी मध्ये श्रेणी 2 पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून नोंदणी करण्यात आली आणि जून 2016 मध्ये वित्त मंत्रालयानं घोषणा केली होती की श्री सुजय बोस यांची NIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. तर हा जो पहिला सेंटेन्स आहे तो योग्य नाहीये. ओके, आणि NIF मध्ये सरकारचा वाटा 49% आहे, हा करेक्ट आहे. बी करेक्ट आहे, अ चुकीचा आहे. म्हणजे योग्य कोणता आहे? फक्त ब, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 34. सुमन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? सुमन योजना. ओके, तर माता मृत्यू दर म्हणजे MMR व नवजात मृत्यू दर IMR कमी करणे, महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे, मुलींचे शाळेतील प्रमाण वाढवणे की ग्रामीण भागात स्वयंसहाय्यता गटाचे म्हणजे SHG वाढवणे. तर 10 ऑक्टोबर 2019 रोजी राज्याचे हेल्थ मिनिस्टर होते आणि नरेंद्र मोदी यांनी आरोग्य मंत्री भारताचे हर्षवर्धन यांच्याद्वारे PMSMASY सुरक्षित मातृत्व पूर्ण म्हणजे सुमन, त्याचं काय सुमन योजना सुरू केली होती आणि या योजनेच्या अंतर्गत देशांतर्गत गर्भवती महिलांना आणि नवीन जन्मलेल्या मुलाची सुरक्षा यासाठी त्यांच्या आरोग्याशी संबंधित जे काही सुविधा आहे त्या मोफत पुरविण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. आता सुमन याचा फुल फॉर्म सुद्धा माहित असणं आवश्यक आहे बरं का. सुमन, तर सुमनचं काय? S फॉर सुरक्षित मातृत्व, सुमन सुरक्षित, SU फॉर सुरक्षित, M फॉर मातृत्व, आश्वासन A फॉर आश्वासन आणि योजना N फॉर योजना घेतला म्हणजे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. महिला आणि बाल कल्याण हेल्थ संबंधित ही निःशुल्क सेवा सुरू करण्यात आली होती. सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. आणि याचं या ठिकाणी जे मुख्य उद्देश सांगण्यात आलं, मग मुख्य उद्देश आता तुम्हाला कळालं काय? माता मृत्यू दर व नवजात मृत्यू दर कमी करणे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी कोणती विधान किंवा विधाने योग्य आहे? उत्पन्न दारिद्र्य म्हणजे समाजातील एक मोठा वर्ग उत्पन्न दारिद्र्यात जगतो. जनदारिद्र्य म्हणजे किमान जीवनमानाचे मानक प्राप्त करण्यासाठी समर्थ नसणे. दारिद्र्याची समस्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी आर्थिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य समजता येईल. तर आता आपल्याला याचं योग्य विधान कोणकोणतं आहे ते इथं पाहावं लागेल. तर सगळे जे वाक्य आहे हे दारिद्र्याशी संबंधित आहे. मग दारिद्र्याची संकल्पना आहे ना ते आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल. तर मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती यालाच आपण काय म्हणतो? दारिद्र्य म्हणतो. तर मानवी गरजा या सतत वाढणाऱ्या व अमर्यादित असतात. मात्र काही गरजा या मानवी जीवनासाठी आवश्यक ठरतात. त्या मूलभूत गरजा शिवाय मानवी जीवन या मूलभूत गरजांशिवाय जे मानवी जीवन आहे तो अशक्य ठरतो. अशा मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते आणि अशा मानवी मूलभूत व अत्यावश्यक गरजा भागवणे देखील या लोकसमूहाला म्हणजे दारिद्र्य समूहाला अशक्य ठरते. अशा लोकांना दारिद्र्य या संकल्पने अंतर्गत घेतल्यात येतात. तर दारिद्र्याची संकल्पना ही सापेक्ष निरपेक्ष अशा पद्धतीने मांडता येते. सापेक्ष पद्धतीने मांडायला गेलो तर देशातील उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येची जी संपत्ती आहे उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जाते. आणि ते जर निरपेक्ष पाहायचं असलं तर दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो आणि या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला दारिद्र्यात किंवा खालील जनता असं म्हटलं जाते. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा असं सुद्धा संबोधलं जाते. या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे याचं उत्तर दारिद्र्य म्हणजे समाजातील एक मोठा दारिद्र्य हे सुद्धा नाहीये. दैन दारिद्र्य म्हणजे किमान जीवनमानाचे हे सुद्धा नाहीये आणि दारिद्र्याची समस्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आर्थिक न्यायाच्या दृष्टीने योग्य हे सुद्धा नाही. म्हणजे एकही याच्यातलं योग्य नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही हा याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 36.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्हीतील वाढ आढळते. जन्मदर व मृत्यूदर दोन्हीतील घट आढळते. जन्मदरात वाढ तर मृत्यूदरात घट आढळते. जन्मदरात घट तर मृत्यूदरात वाढ आढळते. याच्यातलं योग्य तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होते ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, तिसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्यूदर यात खूप मोठा फरक पडत जातो, तेव्हा तिसऱ्या टप्प्यात काय होते की जो मृत्यूदर आणखी कमी होत जातो, मात्र त्याच वेळेस जन्मदरही कमी होतो. आणि देशाच्या प्रगतीचा जो वेग आहे तो वाढतो. लोकांची उत्पन्न वाढते, त्यांचा राहणीमान उंचावते आणि तंत्रज्ञानाचा विस्तार होतो. तेव्हाच शैक्षणिक पातळी सुद्धा उंचावते. द्वितीय व तृतीय व्यवसायाचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंब नियोजनाचे महत्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो. आणि तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा जो विकसित देशाकडचा प्रवास सुरू होतो. आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हटला जातो, तिसरा. तर आपला हा प्रश्नाचं योग्य उत्तर की जन्मदर व मृत्यूदर दोन्हीची घट आढळते. जन्मदरही कमी होतो, मृत्यूदरही कमी होतो, त्याच्यात दोघात घट आढळते. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. इंडियन बँकेचे विलिनीकरण खालीलपैकी कोणत्या बँकेत होणार आहे किंवा झालंय? तर इंडियन बँकेचं विलिनीकरण सार्वजनिक बँकेतील एकूण 10 बँकांचं एकत्रीकरण करून केवळ 4च बँकाचा निर्णय सरकारने घेतला होता. आणि नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी 1 एप्रिल 2020 ला झाली होती, तेव्हापासून महाविलीकरणाला मूर्तरूप देण्याची सुद्धा सुरुवात झाली होती. यानुसार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब बँकेत विलीन झालं. तर सिंडिकेट बँकेचं विलीनीकरण कॅनरा बँकेत, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेत समावेश युनियन बँकेत ऑफ इंडियात, तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत समावेश झाली. बँकांच्या महाविलीनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 वरून आता 12 वर झाली होती. आणि त्याच व्यवसायाच्या दृष्टीने 7 मोठ्या तर 5 छोट्या बँकाच आता अस्तित्वात राहणार होत्या. तर 2017 पासून विलीनीकरणानंतर वार्षिक 8 लाख कोटीचा व्यवसाय असलेली प्रत्येक 7 बँका झाल्या आणि 52 लाख कोटी रुपये व्यवसायासह स्टेट बँक अव्वल स्थानी, तर पंजाब नॅशनल बँक आता 2 नंबरला आली आहे. आपला प्रश्न, इंडियन बँकेचं विलीनीकरण कशामध्ये झालं? याचं योग्य उत्तर आहे अलाहाबाद बँक. इंडियन बँकेचं विलीनीकरण अलाहाबाद बँक, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 38. 12 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारद्वारे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला. त्या संदर्भात योग्य विधान निवडा. महारत्न दर्जा प्राप्त हा देशातील 10वा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ठरला. याआधी या कंपनीला 2007 मध्ये नवरत्न दर्जा देण्यात आला होता. केवळ ऊर्जा क्षेत्राला समर्पित ही देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे. जुलै 1985 मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे ते आता इथं आपल्याला बघायला सांगितलंय. तर महारत्न दर्जा प्राप्त पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही देशातील 11वी कंपनी. पहिला सेंटेन्स काय म्हणतो? 10वी आहे, म्हणजे हा सेंटेन्स काय झालं? चुकलं. तर ही कितवी आहे? इथे 11 पाहिजे होतं, 11वी आहे, 11वी. ओके, त्याच्यामुळे पहिला सेंटेन्स चुकला. जुलै 1986 मध्ये कंपनीची स्थापना झाली असून नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. 1986. आता बघा शेवटचा प्रश्न बघा, मी राऊंड करून ठेवला होता. जुलै 1985 म्हटलं नाही, कधी झाली होती? 1986. म्हणजे हा सुद्धा इथं चुकीचा सेंटेन्स आहे. आता मग ब नंबरचा काय म्हणतो? 2007 मध्ये नवरत्न दर्जा देण्यात आला होता, करेक्ट आहे. आणि केवळ ऊर्जा क्षेत्राला समर्पित अशी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे, हा सुद्धा करेक्ट. म्हणजे ब क करेक्ट आहे, अ ड चुकीचे आहे. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2. तर महारत्न दर्जा काय? महारत्न दर्जा एखाद्या जी कंपनी आहे किंवा उद्योग समूह आहे त्यांना कधी प्राप्त होतो? तर याचे काही निकष आहे, काही निकष पूर्ण करावे लागतात. थोडक्यात मी तुम्हाला निकष सांगतो, लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे. ओके, तर यांचं निकष पहिला आहे की मागील 3 वर्षात 5,000 कोटी रुपयापेक्षा अधिक वार्षिक निव्वळ नफा त्यांना झालं पाहिजे. मागील 3 वर्षात 15,000 कोटी रुपये इतके सरासरी निव्वळ मूल्य असलं पाहिजे. मागील 3 वर्षात 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक सरासरी उलाढाल झाली पाहिजे. आणि संबंधित कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असली पाहिजे. आणि कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असला पाहिजे, तरच महारत्न दर्जा प्राप्त होतो. हे काही मूलभूत अशी निकष आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 39. पुढीलपैकी कोणती रुपया घसरण्याची कारणे सांगता येतील? आयात शुल्कात वाढ, कमी व्याजदर, मोठी राजकोषीय तूट की आयातीची प्रवृत्ती कमी असणे. सध्या रुपयाची घसरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं
हा प्रश्न असू शकतो. तर चलनाचा पुरवठा व मागणी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर किती आहे हे आपल्या आयात निर्यातीवर ठरत असते. आणि आयात वाढली तर चलन पुरवठा वाढतो आणि चलन मूल्य घसरते. यासाठी आपली आयात कमी व निर्यात जास्त असेल तर रुपया बळकट होईल, उलट परिस्थितीत तो दुबळा होतो. म्हणजे मोठी राजकोषीय तूट असेल तर रुपयाचं काय होते, घसरण होत असते. म्हणजे ऑप्शन नंबर ब, कमी व्याजदर आणि मोठी राजकोषीय तूट ही महत्वाची कारणे आहे. आता तुम्ही पाहत असाल की व्याजदर हा वाढवला जात आहे. सतत ज्या आरबीआयच्या धोरण समितीची घोषणा होत आहे त्याच्यामध्ये जो व्याजदर आहे तो कंटिन्युअसली वाढवला जात आहे. तर का, हे एक मूळ कारण आहे की जी महागाई वाढलेली आहे आणि जो रुपयाचं मूल्य कमी कमी होत चाललंय त्याला कंट्रोल करण्यासाठी या दोन गोष्टी केल्या जात आहेत. तर त्याचं उत्तर असणार ऑप्शन ब आणि क, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ब क हे योग्य उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? प्रत्यक्ष कर हे अहस्तांतरक्षम आहे. अर्थव्यवस्थेमधील लवचिकतेचा किंवा अलवचिकतेचा प्रत्यक्ष करावर कोणताही परिणाम होत नाही. अप्रत्यक्ष कर हे हस्तांतरक्षम आहे आणि अर्थव्यवस्थेच्या अलवचिकतेच्या काळात विक्रेता आपल्या अप्रत्यक्ष कराचा भार ग्राहकाकडे ढकलू शकतो. काय विचारलं? अयोग्य विचारलं. ओके, थोडंसं काळजीपूर्वक बघत जा. योग्य विचारलं की अयोग्य? आपल्याला काय विचारलं? अयोग्य विचारलं. तर या ठिकाणी प्रत्यक्ष कर म्हणजेच त्याला डायरेक्ट टॅक्स सुद्धा म्हटलं जाते की इंग्लिशमध्ये. ज्या व्यक्तीवर प्रत्यक्ष कर लावलेला असतो तीच व्यक्ती ती कर भरते. म्हणजे कराचे ओझे डायरेक्ट त्या व्यक्तीला सहन करावे लागते आणि अशा कराला प्रत्यक्ष कर म्हणतात. उदाहरणतः आयकर आहे, संपत्ती कर आहे, व्यवसाय कर आहे आणि महामंडळ कर आहे, यांना प्रत्यक्ष कर म्हटलं जाते. आणि अप्रत्यक्ष कर कोणते आहे? इनडायरेक्ट टॅक्सेस. जेव्हा कराघात भरण्याची जबाबदारी वेगवेगळ्या व्यक्तींवर पडते तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात. आणि अप्रत्यक्ष करांचा अंतिम कारभार किंवा जो भार आहे, कर भार जो आहे तो ग्राहकावर पडतो. उदाहरणार्थ अबकारी कर, सीमा शुल्क, विक्री कर, सेवा कर, हे सगळे अप्रत्यक्ष कर आहे. तर याच्यातलं प्रत्यक्ष कर अहस्तांतरक्षम आहे, करेक्ट आहे. अर्थव्यवस्थेतील लवचिकतेचा आणि अलवचिकतेचा प्रत्यक्ष करावर कोणताही परिणाम होत नाही, करेक्ट आहे. अप्रत्यक्ष कर अहस्तांतरक्षम आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि अर्थव्यवस्थेच्या अलवचिकतेत ढकलू शकतो. सगळे सेंटेन्स याच्यातले करेक्ट आहे. आपल्याला अयोग्य विचारलं, अयोग्य याच्यातलं एकही नाही, तर यापैकी नाही याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 41. काही विधान दिलेले आहे. अनुच्छेद 265च्या पूर्ततेसाठी विनियोजन विधेयक मांडले जाते. अनुच्छेद 266च्या पूर्ततेसाठी वार्षिक वित्तीय विधेयक मांडले जाते. आणि संसद कमी कर करू शकते, रद्द करू शकते, मात्र वाढू शकत नाही. ओके, योग्य किंवा सर्व अयोग्य कोणतं आहे ते आपल्याला इथं ठरवायचं आहे आणि त्याचं उत्तर सांगायचं आहे. इथे लक्षात असू द्या मित्रांनो की सरकारद्वारे एकत्रित निधीतून पैसे काढण्यास मंजुरी देण्यासाठी संसदेत सादर केलेल्या विधेयकाला विनियोग विधेयक म्हटलं जाते. तुम्ही इथे नाव ऐकत असाल ना, विनियोजन किंवा विनियोग विधेयक कोणतं आहे, त्याला विनियोग विधेयक म्हटलं जाते. त्याची तरतूद घटनेच्या कलम 114 मध्ये आणि संविधानाच्या अनुच्छेद 266(1) मध्ये त्या संबंधीची एकत्रित निधीची तरतूद आहे. भारत सरकारचे संपूर्ण उत्पन्न एकत्रित निधीमध्ये जमा केले जाते आणि संपूर्ण खर्च देखील एकत्रित निधीतून होतो आणि संसदेच्या परवानगीनेच एकत्र निधीतून पैसे घेता येतात. ओके, आणि वार्षिक विवरण पत्राची व्याख्या घटनेच्या कलम 110 मध्ये दिली आहे व अर्थ विधेयक मांडण्याबद्दल कलम 112 मध्ये तरतूद आहे. संसद विविध अनुदाने मंजूर करण्यासाठी विधेयक मांडू शकते. त्या लेखा अनुदान, पुरवणी अनुदान, प्रत्यानुदान, प्रतिकात्मक अनुदान व अतिरिक्त अनुदान यांचा समावेश याच्यामध्ये प्रत्यानुदान घटनेच्या होत असतो. आणि कलम 216 नुसार हे सगळं दिलं जाते आणि अशा अनुदानात खर्चाची व्याप्ती व कार्याचे सविस्तर स्वरूप निश्चित नसते. आणि संविधानाच्या कलम 265 नुसार कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणताही कर लावता येत नाही, वसूलही करता येत नाही. तर आपल्या याचं उत्तर असणार की अनुच्छेद 265च्या पूर्ततेसाठी विनियोजन विधेयक मांडले जाते नाही. आताच आपण पाहिलं 266(1) साठी मांडलं जाते, म्हणजे चुकीचं आहे. 266 पूर्तते वार्षिक वित्तीय विधेयक मांडले जाते नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. संसद कर कमी करू शकते, रद्द करू शकते, मात्र वाढू शकत नाही, हे सेंटेन्स करेक्ट आहे. फक्त क योग्य आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 42. ऍडॉल्फ वेगनरच्या मते सार्वजनिक खर्च व आर्थिक विकास यामध्ये कारक संबंध आहे. या नियमानुसार सार्वजनिक खर्च दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेने कमी वेगाने वाढतो. सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत मागणीची उत्पन्न लवचिकता 1 पेक्षा कमी असते. याच्यातलं बरोबर विधान कोणतं आहे किंवा कोणतं चुकीचं आहे तिथं शोधायचं आहे. तर याचं बघा मित्रांनो, सार्वजनिक खर्च दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत
अधिक वेगाने वाढतो हे असं अडॉल्फ वेगनरचं मत होतं. इथं काय म्हटलं, कमी वेगाने वाढतो. म्हणजे हा सेंटेन्स काय झाला, चूक झाला. त्यांनी म्हटलं तो अधिक वेगाने वाढतो. नंतर सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत मागणीचा उत्पन्न लवचिकता 1 पेक्षा अधिक असते वेगनरच्या मत. आणि इथं काय म्हटलं, 1 पेक्षा कमी असते. म्हणजे हा सुद्धा सेंटेन्स काय चुकीचा आहे. म्हणजे दोन्ही काय झाले, चूक झाली. म्हणजे उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 4 दोन्ही चूक आहे. मग अडॉल्फ वेगनरच्या मते सार्वजनिक खर्च आर्थिक विकास यामध्ये संबंध आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक खर्च दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेने जास्त वेगाने वाढतो आणि मागणीचं उत्पन्न लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 43 योग्य जोड्या लावा. कायदा आणि संमत केलेले वर्ष. MRTP कायदा कधीचा आहे, तर हा 1969 आहे. स्पर्धा कायदा 2002 आहे. फेरा कायदा हा 1973 आहे. आणि फेमा 1999. म्हणजे 4-3-2-1 4-3-2-1 म्हणजे ऑप्शन नंबर असणार याचं 4-3-2-1 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 44 पाहूया. प्रश्न क्रमांक 44 पुढीलपैकी कोणत्या संकल्पनेचा समावेश घटक उत्पन्नामध्ये होऊ शकेल. आता दोन संकल्पना आहे मित्रांनो इथं, उत्पादन घटक आणि उत्पन्न घटक. घटक उत्पन्न आहे याच्यात, तर उत्पन्न घटक आणि उत्पादन घटक. जे उत्पादन घटक असते त्याच्यामध्ये श्रम आणि भांडवल येतात आणि जे उत्पन्न घटक असते त्याच्यात खंड आणि नफा येतो. आपल्याला काय विचारलं, उत्पन्न घटक. मग खंड आणि नफा हे उत्पन्न घटकात येतो, म्हणजे ब आणि ड. आणि हे भांडवल आणि श्रम कशामध्ये येतो, ते उत्पादनामध्ये येतात. मग उत्तर असणार ब ड उत्पन्नामध्ये. ऑप्शन नंबर 2 ब ड याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 45 पाहूया. कोणत्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असं म्हटलं जाते, तर ती होती 7वी पंचवार्षिक योजना. कार्यकाळ काय होता, तर त्याचा कार्यकाळ होता 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. 7वी पंचवार्षिक योजना. घोषवाक्य होतं अन्न, रोजगार, उत्पादकता. काँग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात बेकारी हटाव ही घोषणा दिली होती. आणि मुख्य भार उत्पादक रोजगार निर्मिती. प्रतिमान होतं ब्रह्मानंद व वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानावर आधारलेलं. या योजनेत रोजगार निर्मिती जनक असं सुद्धा या योजनेला म्हटलं जाते. इथे मित्रांनो इकॉनॉमिक्सचे अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या घेण्याचा प्रयत्न केला. आय होप सर्व प्रश्न परीक्षेत तुम्हाला महत्वाचे ठरतील. आता इथं आपण थांबूया. तुम्हाला टेस्ट जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.